तुमची फसवणूक झाली आहे का? मारहाण झाली आहे का? किंवा कोणीतरी धमकी दिली आहे आणि पोलीस FIR घ्यायला नकार देत आहेत का? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण FIR नोंद होणं न होणं हे बेकायदेशीर आहे आणि तुमच्याकडे कायदेशीर पर्याय आहेत. त्यासाठी सेक्शन 1 मध्ये बघूया. पहिलं म्हणजे आपण FIR म्हणजे काय ते सर्वात आधी बघूया. समजून घेऊया FIR म्हणजे काय. FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजे गुन्ह्याची पहिली अधिकृत माहिती जी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली जाते. FIR नोंद झाली की पोलीस तपास सुरू करतात. केसला कायदेशीर स्वरूप मिळतं, पुरावे सुरक्षित राहतात. म्हणून FIR ही खूप 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 महत्त्वाची असते. तर सेक्शन 2 मध्ये पाहूया आपण. पोलीस FIR नोंद न करण्याचा अधिकार आहे का? खूप लोक विचारतात, पोलीस FIR घ्यायला नकार देतात का? नकार देऊ शकतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. जर गुन्हा कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर पोलीस FIR नोंदवणं ही त्यांची बांधिलकी आहे. उदाहरणार्थ मारहाण, फसवणूक, चोरी, लैंगिक अत्याचार, धमकी अशा प्रकरणात FIR नोंद न करणे हे कर्तव्यच्युती म्हणजे डेरिलिक्शन ऑफ ड्युटी ठरते. आता सेक्शन 3 मध्ये बघूया आपण. पोलीस FIR घेत नसतील तर पहिला उपाय काय करायचा? जर पोलीस स्टेशनमध्ये FIR तुमची घेतलीच नाही तर तुमची तक्रार लेखी स्वरूपात द्या आणि त्याची योग्य पोचपावती मागा आणि तक्रारीत मांडा. दिनांक, वेळ, ठिकाण, काय घडले स्पष्ट लिहा. हे फार महत्त्वाचं आहे, कारण पुढच्या कार्यवाहीसाठी हा पुरावा महत्त्वाचा ठरतो. 4 मध्ये पाहूया SP DCP कडे तक्रार. दुसरा आणि खूप प्रभावी उपाय म्हणजे पोलीस अधीक्षक SP किंवा DCP यांच्याकडे तक्रार देणं. CRPC कलम 154(3) नुसार तुम्ही पोस्टाने किंवा स्वतः जाऊन SP कडे तक्रार देऊ शकता. SP ला वाटलं की गुन्हा झालाय तर FIR नोंदवण्याचे आदेश देतात आणि स्वतः तपास सुरू करतात. 5 मॅजिस्ट्रेटकडे अर्ज. सेक्शन 156(3). तिसरा आणि सर्वात मजबूत उपाय म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे अर्ज. CRPC कलम 156(3) अंतर्गत तुम्ही कोर्टात अर्ज करू शकता. मॅजिस्ट्रेट पोलिसांना FIR नोंदवण्याचे आदेश देऊ शकतात, तपासाची दिशा ठरवू शकतात. हा उपाय थोडा कायदेशीर असतो, म्हणून तुम्ही यामध्ये वकिलांचा सल्ला घ्या. महिलांसाठी खास माहिती. महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, महिलांच्या तक्रारीत पोलीस FIR नोंदवायलाच हवी, विशेषतः लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचारामध्ये. महिलांची FIR महिला पोलीस अधिकारी घेऊ शकतात किंवा घरी जाऊनही नोंदवता येते. महत्त्वाचे गैरसमज. काही गैरसमज दूर करूया. FIR केल्यावर लगेच अटक होते का? चुकीचं. FIR म्हणजे केस हरली? चुकीचं. FIR शिवाय केस चालते? बहुतेक वेळा चुकीचं. FIR हा फक्त सत्य मांडण्याचा पहिला टप्पा आहे, म्हणून लक्षात ठेवा. पोलीस FIR घेत नसतील तर घाबरू नका, कायदा तुमच्या बाजूने आहे. फक्त योग्य पद्धत माहीत असायला हवी. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.